हॅलो एव्हरीवन, माझं नाव लिंता रमेश खोरगडे. मी नागपूरची रहिवासी आहे आणि माझं इंजिनिअरिंग हे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर येथनं पूर्ण झालेलं आहे. आता नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये महाराष्ट्रात माझा 117वा रँक येतो. आणि माझ्या एमपीएससीच्या जर्नीबद्दल सांगायचं झालं तर माझी जर्नी ही 2019ला सुरू झालेली, ज्यावेळेला माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. पण त्यावेळेला असं झालं की प्रिलिम्स निघालं, मेन्स नाही निघालं, काही मार्कांनी राहिलं. मग त्यानंतर 20, 21, 22, 23, 21-22 मध्ये पुन्हा माझं प्रिलिम्स राहत गेलं. म्हणजे काही मार्कांनी कधी पॉइंट्सनी राहायचं, कधी काही 1-2 मार्कांनी राहत गेलं आणि त्याच्यामुळे ते माझं सिलेक्शन नव्हतं झालं. मला कंटिन्यू 3 वर्ष फेलियर मिळाले आणि मग कळत नव्हतं की आता काय करायचं. म्हणजे घरून खूप प्रेशर होता की हिचं तर 3-4 वर्ष होत आहेत, 3 वर्ष होत आहेत तरी सिलेक्शन नाहीये, पोस्ट हातात नाहीये. त्याच्यातल्या त्यात बाहेर आजूबाजूची लोक, ही अभ्यासच करत राहते का, ही अभ्यासच करणार आहे का, हिचं लग्न करून द्या मग त्यापेक्षा, किंवा प्रायव्हेट जॉब करायला लावा, प्रायव्हेट जॉबही मिळतं इंजिनियर थोडं कमी, म्हणजे थोडं काय फरक पडतोय, गव्हर्नमेंटच कुठेही आहे. घरचे पण थोडे प्रेशर देऊ लागले होते की थोडं प्रायव्हेट जॉबकडे पहा, गव्हर्नमेंटच नको करू. पण मनात होतं की नाही, गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, गव्हर्नमेंटशीच आहे, म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे. तर त्यावेळेला मी 2021ला जेव्हा सुपर बद्दल ऐकलं होतं आणि मग 21ला ठरवलं की आता प्रिलिम्स झालं की द्यायचं, सुपर कोचिंग लावायचं. पण प्रिलिम्स नव्हतं निघलं, मग तेव्हाही माझं ते राहूनच गेलं. 22ला मी क्लास कोचिंग लावले, पण 22ला माझं पुन्हा प्रिलिम्स राहिला. तर 23ला असं झालं की पॅटर्न चेंज झाला. मग तर आता असं होतं की अरे, तर पण एमसीक्यू केलेलं, मग आता काय करायचं काही कळत नव्हतं. पण 22ला कोचिंग होतं, त्याच्यामुळे सरांशी कॉन्टॅक्ट होताच. त्यावेळेला सरांना फोन केला, सर काही कळत नाहीये, काय करायचं. आणि सरांचे व्हिडिओ पण, मला वाटते सरांचे ज्यावेळेला पॅटर्न चेंज झाला तेव्हा युट्यूबवर बरेच व्हिडिओ होते, सरांचे लाईव्ह सेशन पण होते, त्यावेळेला मी ते अटेंड पण केले. सरांनी त्यावेळेला सांगितलं की बघा मॅडम, तुम्हाला म्हणजे 100% तुमचे एफर्ट्स व्हायचे असतील, त्याच्यामुळे ते कुठेतरी राहून राहिलं. ज्या वेळेस तुमचे 100% एफर्ट्स होतील त्यावेळेला तुम्हाला नक्की, म्हणजे नक्की 101% तुम्हाला पोस्ट मिळेल, म्हणजे मिळेलच. आणि सर म्हणाले की मॅडम बघा, प्रायव्हेट कडे न जाता एकदा पुन्हा ट्राय करून बघा तुम्ही. तर त्यावेळेला मी ठरवलं की नाही, एक आपण आता करायचं, चांगल्याने करायचं. आणि मग प्रिलिम्स ज्यावेळेला मेन्सचा आन्सर की आली 7 जूनला, त्यावेळेला मी सरांना सांगितलं की सर असं असं स्कोर येतो आहे. तर सर म्हणाले की स्कोर तुमचा एकदम सेफ आहे मॅडम, आता तुम्ही प्रिलिम्स प्रिलिम्स झालंच आहे, सेफ स्कोर आहे, मेन्स करा, मेन्सचं प्रिपरेशन करा आणि पोस्ट काढा. मी सरांना म्हटलं की सर, मी कोचिंग लावते पुन्हा आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जे गाईड कराल, जसं म्हणाल सगळं करेल आणि नक्की पोस्ट करेल. जे ती एनर्जेटिक, कारण सरांशी बोलल्यावर तुम्हाला थोडं एनर्जेटिक वाटतंच. तुम्ही कोचिंग करून बघा सरांचे, त्यावेळेला तुम्हाला कळतं की सर किती, म्हणजे त्यांच्या शिकवताना किती मोटिवेट करतात. सरच एक मोटिवेशन आहे खरंच. आणि म्हणजे खूप चांगल्याने ते इतकं प्रॅक्टिस करून घेतात की काही गरज नाहीये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायची नंतर, कारण ते सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी ते लिहून देतात. एकूण एक गोष्ट न्यूमेरिकल ते स्वतः सॉल्व्ह करतात. ते तुम्हाला तेवढा वेळ देतायत. क्लासमध्ये जेव्हा शिकवतात तेव्हा ते एखाद्याला मध्येच उठवतात. मी तर ऑनलाईन क्लास केलेला, पण मी असं म्हणजे जेव्हा कोचिंग करतो पण तेव्हा कळतं, ते विचारतात हा की सांगा मला याचा आन्सर कसं द्याल तुम्ही. तर म्हणजे सरांचं इंटरॅक्शन मुलांसोबत खूप जास्त आहे. मी ऑनलाईन कोचिंग जरी केला असेल, पण सरांशी बोलणं, सरांना काही डाऊट्स विचारले तर सर लगेच त्याचं निराकरण, म्हणजे तुमच्या प्रश्नांचं उत्तर ते देतीलच, तुम्हाला समाधान वाटेलच. आणि तुम्ही जेव्हाही सरांशी बोलता त्यावेळेला खरंच म्हणजे खूप मोटिवेटेड वाटतं आणि असं वाटतं की नाही, आपल्याला हे करायचंच आहे. कारण सर ज्या गोष्टी सांगतात स्पिरिच्युअल, मला तर खूप स्पिरिच्युअली कनेक्टेड वाटतात सर असं. आणि सरांचं खूप, म्हणजे खूप थँक्यू म्हणेल सरांना, कारण
माझ्या या जर्नीमध्ये 4 वर्ष कंटिन्यू फेलियर आल्यानंतर आणि सध्या मी पीडब्ल्यूडी मध्ये ॲज अ जेई आहे. 2023च्या एक्झाम मध्ये मला जेव्हा मी कोचिंग करतच होती प्रिस्क्रिप्टिव्हचे, त्यावेळेलाच ऍड आली होती. तर डिसेंबरमध्ये माझं एक्झाम झाली आणि त्याच्यात माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर मी सिव्हिल इंजिनियर असिस्टंट 2023 मध्येच कोचिंग ज्यावेळेला सुरू होती, ऑलमोस्ट संपतच आले होते, त्यावेळेला माझं पुन्हा सिव्हिल इंजिनियर असिस्टंट WRT मध्ये पण सिलेक्शन झालं होतं. आता मी जेई म्हणून पीडब्ल्यूडी विभागात आहे आणि आता मला खूप छान वाटतंय की माझा 117वा रँक आहे आणि मला ओबीसी मधनं EEE ची पोस्ट मिळणारच आहे. मला खूप म्हणजे आणि सरांचं खरंच इतकं योगदान आहे, खूप जास्त आहे. खूप म्हणजे खूपच सांगू शकते, कारण तुम्हाला कंटिन्यू फेलियर जेव्हा मिळतं आणि तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येतं, तेव्हा इतकं छान वाटतं. म्हणजे ते लोकांनी काय बोललं आहे, काय नाही, ते सगळं विसरून म्हणजे तो आनंद इतका असतो, खूप खूप छान वाटतं. तेव्हा खूप खूप धन्यवाद सर.